चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल। तुमच्या अडलेल्या सर्व मनोकामना या उपायाने पूर्ण होतील। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल आणि भगवान श्री विष्णूंची कृपा देखील तुमच्या घरावर सदैव राहील। खरं तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री विष्णूंच्याही काही सेवा करायच्या असतात, कारण जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी असते आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंच्या सेवा केल्या जातात त्या घरामध्ये किंवा त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानाचा एक उपाय सांगणार आहे। खरं तर तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। भगवान श्री विष्णूंची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तुळस माता आणि याच तुळशी मातेचा आपल्याला आज हा एक उपाय करायचा आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। फक्त मार्गशीर्ष महिना संपण्याच्या 7 दिवस तरी किमान अगोदर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। बघा, यासाठी कुठल्या प्रकारचं वार, कुठल्या प्रकारची बंधनं नाहीयेत। तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कधीही सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकच लक्षात ठेवा, हा उपाय 7 दिवस सलग करायचा आहे आणि 7 दिवस करत असताना सकाळी केला तर 7 दिवस सकाळीच आणि सायंकाळी करत असाल तर 7 दिवस सायंकाळीच तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। बघा, आपल्याला कुठल्याही वारापासून याची सुरुवात करायची आहे। सुरुवात करत असताना आपल्याला तुळशीचे एक पान तोडायचं आहे। आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असलेली जी तुळस माता आहे तिचं एक पान तोडलं तरीही चालेल। हे पान तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला हे पान ठेवून द्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे पान जेव्हा तुम्ही तुळशीचं तोडाल आणि तुमच्या देवघरात ठेवाल तर तिथे दिवा लावून ठेवायचा आहे। म्हणजे सगळ्यात अगोदर एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच हे तुळशीचं पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। या पानावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, स्वच्छ पान हे तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर या तुळशीच्या पानावरती चंदनाने, जे चंदन आपण लावतो बघा, ओलं असेल किंवा पावडर असेल तर त्या चंदनाने तुम्हाला या पानावरती तुमची जी इच्छित मनोकामना आहे किंवा ज्या इच्छेसाठी तुम्ही आज हा उपाय करणार आहात ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। एकाच शब्दात तुम्ही विवाहासाठी हा उपाय करू शकतात, तुम्ही नोकरीसाठी करू शकतात, तुम्ही मुलांच्या विवाहासाठी करू शकतात किंवा मग तुम्हाला कर्ज हवं असेल कर्जासाठी करू शकतात, कर्ज फिटण्यासाठी तुम्ही करू शकतात, बंगला, गाडी, घर, जागा, जमीन, जे काही तुमची इच्छा असेल त्या कुठल्याही इच्छेसाठी, कुठलीही इच्छा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। फक्त जी इच्छा असेल ती या पानावरती एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे। ठीक आहे, इच्छा लिहून झाली की त्यानंतर हे जे पान आहे बघा, ताम्हणामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये जिथे तुम्ही ठेवलेलं आहे त्यावरतीच तुम्हाला हे पान हातात वगैरे घ्यायचं नाही, ते प्लेटमध्ये ठेवूनच त्याच्यावरती तुम्हाला चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहे। आता लिहिण्यासाठी तुम्ही अगरबत्तीची काडी घेतली तरीही चालेल किंवा मोरपंख असेल ते घेतलं तरी चालेल। जर तुमच्या घरामध्ये एखादा पेन असेल तो घेतला तरीही चालेल। फक्त त्याच्यावरती जे शब्द आहे ते शब्द चंदनाने उमटले पाहिजेत। हे करून झालं की त्यानंतर यावरती, या तुळशीच्या पानावरती थोडीशी अक्षता अर्पण करायची आहेत, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप हे तुम्हाला त्या तुळशीच्या पानाला ओवाळायचं आहे। त्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला मनापासून तिथे व्यक्त करायची आहे। आता समजा माझी इच्छा आहे की नोकरी मिळेल, तर मी मनापासून सांगणार की ह्या मार्गशीर्ष महिन्यात संपण्याच्या आत काहीतरी चमत्कार करा आणि मला माझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर चांगल्या प्रकारची नोकरी मिळू द्या। अशी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। हाताची मूठ बंदच ठेवून तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे। या दोनही सेवा करून झाल्या की त्यानंतर हे तुळशीचं पान तुम्हाला तुमच्या हातामध्येच ठेवा किंवा एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधा आणि हे तुळशीचं पान घेऊन तुम्हाला कुठल्या
कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ किंवा कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ते जे झाड आहे औदुंबराचं किंवा पिंपळाचं झाड, ठीक आहे. बघा, पिंपळ आणि औदुंबराच्या झाडावरती साक्षात भगवान श्री विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या दोघांपैकी एका झाडाच्याच जवळ आपल्याला हा उपाय करायचा आहे. तिथे गेल्यानंतर एक तांब्याभर पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे, म्हणजे त्या झाडाला घालायचं आहे. त्यानंतर त्या झाडाच्या खोडाजवळची थोडीशी माती तुम्हाला बाजूला करायची आहे आणि त्यामध्ये हे जे अभिमंत्रित केलेलं तुळशीचं पान आहे, ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे, तर ते इच्छा लिहिलेलं पान तुम्हाला त्या खोडाजवळ तुम्हाला तिथे पुरायचं, म्हणजे गाडायचं आहे. त्यावरती थोडीशी माती तुम्हाला घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला जाताना थोडंसं चंदन सोबत घेऊन जायचंय, ठीक आहे. थोडंसं चंदन सोबत घेऊन गेल्यानंतर तिथे जे औदुंबराचं किंवा जे पिंपळाचं झाड आहे त्याच्या खोडावरती तुम्हाला ओम 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 ओम, पुन्हा एकदा सांगते, ओम 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 हा तुम्हाला मंत्र लिहायचा आहे. ओम ओम ओम, बस 3 वेळा तुम्हाला ओम ओम हा मंत्र लिहायचा आहे आणि प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा असेल, जी इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि घरी निघून यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सेम त्याच पद्धतीने सकाळी किंवा संध्याकाळी एकाच टायमाला पुन्हा तुळशीचा पान तुम्हाला तोडायचं आहे. पुन्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावून एक जे तुळशीचं पान घेतलेलं आहे ते तुम्हाला स्वच्छ जलाभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे. पुन्हा त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करून थोडे तांदूळ अर्पण करायचे, धूप दीप दाखवायचे, पुन्हा गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. पुन्हा तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे थोडीशी माती बाजूला करायची आहे. पुन्हा त्या खोडाजवळ तुम्हाला ते जे पान आहे ते तुम्हाला पुरायचं आहे. त्या झाडावरती तुम्हाला पुन्हा ओम ओम, जे तुम्ही आधीच्या दिवशी ओम काढलेलं आहे ना त्याच्यावरतीच तुम्ही पुन्हा ओम ओम काढलं, अगदी हाताच्या बोटांनी काढलं, या बोटांनी काढलं तरीही चालेल, ठीक आहे. पुन्हा तुम्हाला ओम ओम हे काढायचं आहे. पुन्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत 7 वेळा प्रदक्षिणा करून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. असं सलग तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. 7 दिवस. बघा, 7 दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्यांमध्ये तुम्हाला मार्ग सापडायला लागतील. जिथे काहीच होत नव्हतं, काहीच घडत नव्हतं, नशीब साथ देत नव्हतं असं तुम्हाला वाटत होतं की नशीबच साथ नाही, नशीबच माझे चांगले नाही आहेत, नशिबाची साथच मिळत नाही, तिथे नशिबाची साथ मिळायला लागेल. बघा, भगवान श्री विष्णू जे आहेत हे ज्या घरात खरं तर भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. आणि जेव्हा तुम्ही तुळशीचा एखादा उपाय करता आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला एखादी गोष्ट अर्पण करता, तर लक्षात घ्या तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्वरित भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाते, माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाते. आणि आत्ताचा जो महिना आहे तो भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक विशेष महत्त्वाचा महिना आहे. त्यामुळे कुणीच ही संधी सोडू नका. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र या उपायाने तुमची प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.